नमस्कार, मी अजित चव्हाण. दे दणादणमध्ये आज आपण आलो ठाण्यामध्ये. ठाणे शहरातले युवा नेते आपापल्या पक्षाची भूमिका मांडणार आहेत आणि का त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना निवडून द्यायचं नाही हे ते सांगणार आहेत. आपण सुरुवातीला या कार्यक्रमामध्ये सहभागी या तरुण नेत्यांची ओळख करून घेऊया. दे दणादणमध्ये आज आपल्याबरोबर आहेत नजीब मुल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते आहेत. ठाण्यातला तरुण चेहरा आहेत आणि महानगरपालिकेतले अनेक पदं नजीब मुल्लांनी भूषवलेली आहेत. अविनाश जाधव माझ्याबरोबर आहेत. अविनाश जाधव मनसेचे शहरामधले तरुण नेते आहेत. अविनाश जाधव गेली अनेक वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम इथे करतायत. मनोज शिंदे काँग्रेसचा चेहरा आहे ठाणे शहरामधले आणि अनेक पदं ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी महानगरपालिकेतही भूषवली आहेत. माझ्याबरोबर संदीप लेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ठाण्यामधले युवा चेहरा म्हणून संदीप लेलेंची ओळख आहे. माझ्याबरोबर अनिल भोर आहेत. अनिल भोर शिवसेनेचं तरुण नेतृत्व म्हणून दे दणादणमध्ये सहभागी झालेले आहेत. नजीब मुल्ला का निवडून द्यायचं नाही? आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना ठाणेकरांच्या करता काय करू शकलेले नाही आहेत ते का तुम्हालाच निवडून द्यायचं, त्यांना का निवडून द्यायचं नाही? ठाणे शहरात भाजप शिवसेनेच्या सत्तांनी मागील 25 वर्षात होर्डिंग लावणं, नारळ फोडणं, उद्घाटन करण्याशिवाय काय केलेलं नाही. होर्डिंग लावणं, नारळ फोडणं, उद्घाटन करण्याशिवाय काय केलेलं नाही. होर्डिंग लावणं, नारळ फोडणं, उद्घाटन करण्याशिवाय काय केलेलं नाही. केलं काय? कचऱ्याचे प्रश्न तसेच, लोकांचे रहदारीचे प्रश्न तसेच, फेरीवाल्यांचे प्रश्न तसेच, विकास कामं तशीच. आपण आरोग्य दृष्टिकोन बघितलं तर हॉस्पिटलची परिस्थिती काय आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ लोक रस्त्यांवरचे येणं जाण्यासाठी काय ट्रान्सपोर्टेशन सिस्टम आहे ते पूर्ण मेलेलं आहे. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जाताना तुम्ही बसमधून सर्वसामान्य परिस्थितीमध्ये शिवसेनेने केलं काय? का सत्ताधाऱ्यांना निवडून द्यायचं नाही? आता जरी दोघे सोबत नसले तरी सत्तेत मात्र ठाणेकरांनी जे पाहिलेलं आहे या संपूर्ण राज्याच्या सत्तेत, केंद्राच्या सत्तेमध्ये आता हे दोघंही सोबत आहेत. 2.5 वर्ष यांनी दोघांनी मिळून शहराला काही दिलं कारण सत्ताधाऱ्यांनी काही दिलं का? काय दिलं नेमकं? हे बघा, भारतीय जनता पार्टी गेले 25 वर्षे शिवसेनेच्या मागे रेंगाळत चाललेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यात काय अर्थच नाही आहे. आणि मुळात एकनाथ शिंदे यांनी आनंदींची आणि बाळासाहेबांची शिवसेना संपवल्यानंतर स्वतःची शिवसेना निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तो फक्त बिझनेस शिवसेना, म्हणजे फक्त बिझनेस करायचा, तिकिटीचे पैसे घ्यायचे आणि ओरिजिनल शिवसैनिकाला मारून टाकायचं, अशा प्रकारचं नवीन उदाहरण ह्या तिकीट वाटपामध्ये मिळालं आहे. ठाणे जनता, ठाणे मतदार आता मूर्ख नाही, हे आपापसात भांडतील. यांनी लिहून द्यावं की आम्ही विरोधात लढतो आहोत आणि आम्ही आयुष्यभर एकत्र होणार नाही सत्तेसाठी देखील, असं ॲग्रीमेंट लोकांना वचननामा लिहून द्यावा, शपथ घ्यावी. यांची 15 वर्ष सत्ता आहे. यांनी कोणतं ॲग्रीमेंट केलं? यांनी 15 वर्ष कोणतं ॲग्रीमेंट केलं नाही. भारतीय जनता पार्टी शिवसेनेबरोबरची गेली. ठाण्यामध्ये शिवसेना नाही वाढली, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे वाढला सर्व बाबतीत. मी विरोधी पक्षाच्या या नेते मंडळींचा एक खुलासा करू इच्छितो की एकनाथ शिंदे वाढले जर म्हणतायत, जे झाडाचं ज्या वटवृक्षाचं व्यक्तिगत पातळीवर येऊ नका. 25 वर्ष आपण असं म्हणतोय की होर्डिंग लावून, तर लोकांना तुम्ही होर्डिंग लावून मूर्ख बनवू शकत नाही. जनता, मतदार सक्षम आहेत, हुशार आहेत. 25 वर्ष यांनी फक्त निवडणूक आली का दिघे साहेब सभागृहात जेव्हा दिघे साहेबांच्या नावाने नाट्यगृह करावं तर सभागृह सोडून पळून गेले. दिघे साहेबांच्या नावाने नाट्यगृह करावं तर सभागृह सोडून पळून गेले. दिघे साहेबांच्या नावाने नाट्यगृह करावं तर सभागृह सोडून पळून गेले. अजितराव, बीजेपीला सोडा, यांना विचारा एक काम दाखवा, एक काम दाखवा. आघाडीने जो निधी दिला, रस्ते झाले, फ्लायओव्हर झाले, अंडरग्राऊंड ड्रेनेज झाले, BSUP झाली, एक काम दाखवा. मला हेच म्हणायचंय, हे जर पुरावे मागताय तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे मतदार आहेत त्यांना तुम्ही मूर्ख समजता का? जे 25 वर्ष सलग शिवसेनेला प्रचंड बहुमताने निवडून. शिवसेना विजन नसलेला पक्ष आहे, आपण मांडलं गेलं भावनिक याच्यावर ते आजपर्यंत ठाण्यात निवडून आले. हे विरोधक एवढे जोर जोरात बोलतात, ह्याने काय केलं? ह्याने कुठे बाजू मांडली? हे देखील बाजू मांडायला राहिले नाही. BSUPची इन्क्वायरी लावली, काय केलं मुख्यमंत्री? क्लस्टर डेव्हलपमेंटचे एवढे मोठे होर्डिंग लावले त्यांनी गोरगरिबांचे. भाजपने विरोध केलं,
खोटा नाटक केलं कोर्टात काय दाखल झालं नाही. ठाण्यामध्ये लोकांची फसवणूक करते आणि मला असं वाटतंय की काल मुख्यमंत्री म्हणाले की आयुक्त काम करतात. मला असं आयुक्तांना त्यांनी ठाणे शहर अध्यक्ष पद द्यावं आणि काम करावं. आयुक्तांना त्यांनी ठाणे शहर अध्यक्ष पद द्यावं आणि काम करावं. आयुक्तांना त्यांनी ठाणे शहर अध्यक्ष पद द्यावं आणि काम करावं. आयुक्त जनतेसाठी आहे. 5 वर्षांनी सत्ता बदलल्यावर आयुक्त दुसरा होतो, दुसरी सत्ता येते. जो आयुक्त ठाण्यामध्ये एक मिनिट, जो आयुक्त ठाण्यामध्ये चांगलं काम करतो, मग टी चंद्रशेखर असू दे, राजू साहेब असू दे किंवा आताचे सर्विस असू असेल, या सर्वांना काम करणे जेव्हा काम करायला लागले, रस्ता रुंदीकरण करायला लागले, यांचे भगवे गाळे तोडायला लागले, तेव्हा यांनी धमक्या देण्याचं देखील कमी नाही केलं. तेव्हा यांनी धमक्या देण्याचं देखील कमी नाही केलं. तेव्हा यांनी धमक्या देण्याचं देखील कमी नाही केलं. माणसं सोडायला देखील कमी नाही केलं या शिवसेनेनी. एक मिनिट, मी उमेदवारांची यादी बघितली. उमेदवारांची यादी जर बघितली तर पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांचं सेटिंग झालेलं आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांचं सेटिंग झालेलं आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांचं सेटिंग झालेलं आहे. पूर्ण सीट ऍडजस्टमेंट करून बीजेपीच्या लाटेला कॉर्नर करण्याचा प्रयत्न चालू आहे. मी पैसे खाल्ले, मी आरोप करतो. मी पैसे खाल्ले, मी आरोप करतो. मी पैसे खाल्ले, मी आरोप करतो. शेवटच्या दिवशी काँग्रेसमधनं गेलेल्या 4 लोकांना उमेदवारी दिली. आज 25 वर्ष प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्याला तुम्ही पैसे देऊन तिकीट वाटप केली. या लोकांनी लाज वाटली पाहिजे. तिकीट वाटप केली, पैसे खाल्ले, तिकीट वाटप केली, पैसे खाल्ले, तिकीट वाटप केली, पैसे खाल्ले. तुम्ही भाजपमध्ये नाही आलं तर तुम्हाला गुन्ह्यात हातमध्ये टाकू. तुम्ही भाजपमध्ये नाही आलं तर तुम्हाला गुन्ह्यात हातमध्ये टाकू. तुम्ही भाजपमध्ये नाही आलं तर तुम्हाला गुन्ह्यात हातमध्ये टाकू. भारतीय जनता पार्टीच्या मोदीजींची आणि देवेंद्र फडणवीस यांची जी विकासाची लाट आहे, या लाटेने घाबरलेत आणि या सर्व पक्षांनी एकत्र येऊन सीटची सेटिंग केलेली आहे. मनोजजी शिंदे म्हणतायत की श्रीनगरमध्ये काही इमारती धोकादायक डिक्लेअर केल्या, लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न केला, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी त्या धोकादायक इमारतीच्या खोट्या पद्धतीने केलेल्या होत्या जाहीर. तो धोकादायक तो ऑर्डर मागे घ्यायला लावली आणि श्रीनगर मधल्या लोकांच्या मध्ये ज्या पद्धतीने मनोज शिंदे साहेबांनी लोकांना यांनी दबाव, यांच्यावर कसला दबाव लावणार? अरे गुंड मवालींवर कधी दबाव येऊ शकतो का? त्यांनी दबाव आमच्यावर आणलाय, त्यांनी नागरिकांवर आणलाय. जो असं सांगून स्वतःच्या चौकामध्ये स्वतःच्या पैशाने स्टेट सत्कार करून घेतलेत. कुठे क्लस्टर डेव्हलपमेंट सांगा मला. क्लस्टर डेव्हलपमेंट सांगा मला. क्लस्टर डेव्हलपमेंट सांगा मला. क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ नये म्हणून कोर्टामध्ये राष्ट्रवादीचीच लोक गेलेली आहेत. म्हणजे त्यांना क्लस्टर डेव्हलपमेंट नकोय अशा प्रकारचा मेसेज याच्यातून गेलेला आहे. शिवसेना पालकमंत्री एकनाथ शिंदे, एक मिनिट, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकत्र मोर्चे काढले. आव्हाड आणि शिंदे यांनी आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट, मुख्यमंत्र्यांनी क्लस्टर डेव्हलपमेंट, यांनी क्लस्टर डेव्हलपमेंट यांच्या मुख्यमंत्रीचा फोटो लागले तर यांनी विरोध का नाही केला मुख्यमंत्रीचा? मधले ईएस आणि पीएस कोण आहेत ते जाहीर करावे सगळ्यात पहिले. ते ईएस आणि पीएस कोण आहेत ते जाहीर करावे सगळ्यात पहिले. ते ईएस आणि पीएस कोण आहेत ते जाहीर करावे सगळ्यात पहिले. हिंमत आहे कोणाच्या? यामध्ये आपण ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काम प्रशासनाचं आहे, पोलिसांचं आहे, परंतु आपण इथे न्यायालयाच्या भूमिकेत नाही. न्यायालयात येत नाहीये. नरेश म्हस्के कुठल्या शोला येत नाही. त्याला माहिती आहे की परमार मर्डर त्याला भारी पडणार. एसके कोण आहे? अहो पूर्ण राजकीय 2017च्या महापालिकेच्या निवडणुकीत भ्रष्टाचार बाहेर काढलं म्हणून यांचे केलेले दबाव पंतमध्ये यांनी पूर्ण राजकीय दुश्मनी काढण्याचा. चोराच्या उलट्या बोंबा ज्यांनी गुन्हा केलाय त्यांनी आता असं म्हणू नये की त्यांनी केलं आणि हे की ह्यांनी केलं. मला बोलू दे. परमार एक मिनिट, हे बघा परमार एक मिनिट परमार प्रकरणामध्ये
मनसे आणि भारतीय जनता पार्टी सोडलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सर्व नेत्यांची नावं आहेत, त्यांची नावं उघड झाली मला पाहिजे. हे सांगायचंय की कोण आरोपी कोण निर्दोष हे ठरवण्याचं काम कोर्ट करतं. ही भूमिका पक्षाच्या लोकांनी ठरवू नये. मी एका पत्रकाराची क्लिप ऐकली. एक SK नावाचा माणूस एका पत्रकाराच्या पाया पडत होता की माझी बातमी चालवू नकोस. ठाण्यातल्या एका पत्रकाराने मला ती क्लिप ऐकवली होती. पाया पडत होता. SK कोणा शोधा तुम्ही ज्यावेळी विरोधक ज्यावेळी कोण, अशा कुठल्या पद्धतीने पक्षाचा? आरोप करतात, SK आता त्यांना माहिती आहे SK कोण आहे. त्यांचे नेते आहेत ते. अरे असं कसं नाही, बातमी दाबली गेली. पाया पडला SK, पाया पडला. अरे तुम्हाला माहिती आहे साहेब, मी यांना म्हणतो ना, मी चॅलेंज करतो ना, यांना माहिती आहे काय सांगतात हे लोक. या ठाणे शहरामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची अभद्र युती आहे हा माझा दावा आहे. पुरे झाली गुंडगिरी, पुरे झाली भाईगिरी. महापालिकेच्या टेम्पोवर, महापालिकेच्या टेंडरवर टेम्पोतून मर्सिडीज आली. या मर्सिडीज वाल्यांना घरी बसवा. स्टँडिंगच्या याच्या सभापती होता जेव्हा परिवहनचा भ्रष्टाचार काढलं, मल्लीसरांचा भ्रष्टाचार काढलं, यांच्या सभापतींनी आमची बाजूनी का न दिलं? शिवसेनेच्या दबावाखाली ज्यांचे भाजप मला वाटतंय की अजितराव यांना विचारा मर्सिडीज कोण नाव सांगा नाव. आपण सगळ्यांची नावं पण घेऊयात. आपण बघतोय ठाण्यामधले तरुण नेते ठाणेकरांच्या या प्रश्नावरती कसे जबरदस्त देदणादण बांधतायत. अनेक मुद्दे आहेत आणि एकमेकांवरती टीका करण्याची देदणांमध्ये ही संधी हे तरुण नेते अजिबात सोडत नाहीत. लगेचच परतूयात. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा 24 तास. देदणांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. ठाण्यामधले तरुण नेते आपापली बाजू मांडतात आणि का इतरांना निवडून द्यायचं नाही ते सांगतायत. मनोज शिंदे आत्ताच जी घोषणा दिली भाजपच्या शहराध्यक्षांनी, कोण टेम्पोवाला करोडपती मर्सिडीज तो कोण, टेम्पोवाला करोडपती मर्सिडीज तो कोण, टेम्पोवाला करोडपती मर्सिडीज तो कोण. हे बघा आज मी त्यांनी जे म्हटलं काही संकल्पने तयार केली असेल, स्पष्ट नाव सांगायला कशाला वेळ घेतात? बीजेपी आमच्याबरोबर सतत सत्तेत आहे. ते आता विरोधी भूमिकेत कशी गेलेली आहेत? सत्तेमध्ये सहभागी होऊन त्यांनी आतापर्यंत शिवसेनेच्या मित्रांना मी विचारतो, मी कोणाचं नाव नाही घेतलं. पुरे झाली गुंडगिरी, भाईगिरी, टेम्पोतून मर्सिडीज आली. ऐकून घ्या. तर यांना प्रश्न का नाही काही वाटून खाऊ अशी यांची परिस्थिती आहे. काही वाटून खाऊ अशी यांची परिस्थिती आहे. काही वाटून खाऊ अशी यांची परिस्थिती आहे. दोघांच्या लपवण्यासाठी दिव्यामध्ये काल मुख्यमंत्री आल्यावर कचरा काढला. आजपर्यंत तुम्हाला का नाही वाटलं? या लोकांनी फक्त मतासाठी लोकांचा वापर करतात. फक्त मतासाठी लोकांचा वापर करतात. फक्त मतासाठी लोकांचा वापर करतात. भ्रष्टाचार बाहेर निघाला नाही पाहिजे म्हणून दोन्ही चोर एकमेक. आजही सत्तेमध्ये मला 2 मिनिटं मला बोलू द्या. स्टँडिंग कमिटी चेअरमन आजही बीजेपीचा आहे. शिवसेनेबरोबर सत्तेमध्ये आहे. आजही तो सोबत आहे. आजही तो सोबत आहे. आजही तो सोबत आहे. त्यामुळे बीजेपी सत्तेवर टीका कशी करू शकते? मी हे बोलल्याच्या नंतर शिवसेनेच्या सदस्यांना राग यायचं काही कारण नव्हतं. मी कोणाचंही नाव घेतलं नाही. आम्ही लग्नाचं नाव घ्यायला सांगत नाहीये तुम्हाला. आम्ही तुम्हाला तुमच्या लग्नात नाही आलो की तुम्हाला नाव घ्यायचं. ज्यांनी चोरी केली त्याचं नाव घ्या. आज या ठिकाणी अजून दुर्दैवाची गोष्ट, राष्ट्रवादीचा गट, हो ना, राष्ट्रवादीचा गट नेता उभा आहे, शहर अध्यक्ष आहे, भाजपचा शहर जिल्हा अध्यक्ष आहे. शिवसेनेचे नेते का बरं अशा प्रवक्त्यांना पाठवतात? काय झालं? शिवसेनेमध्ये प्रत्येक सैनिक हा नेत्याच्या भूमिकेत असतो. तो प्रत्येक लढाई हा स्वतः पुढे लढत असतो. नाव घ्या करतायत का नवऱ्याचा? सभापती मग का घेतला? अरे नाव घ्या. समितीचे सभापती संजय वागले एखादा नगरसेवक झाला, एखादा स्टँडिंग कमिटी चेअरमन झाला की हे नाव घेऊ शकत नाही. मला आधी बोलू दे, मग मी नाव घेणार. ऐका शिंदे बोलायला देत नाही. शिंदे शाहीचा विषय चालू आहे.
शिंदे शाहीचा विषय चालू आहे. जेव्हा निवडणुकीचा विषय आला, एकनाथ शिंदे समोर मनोज शिंदेनी माघार घेतली, मी त्यांच्या समोर लढलो आणि मोहन केवरेला उभा केला. तो टेम्पोवाला कोण ते सांगावं. नाही तो टेम्पोवाला कोण, सत्य एक टेम्पोवाला कोण ज्यांनी बोलले. एकनाथ शिंदे. स्लोगन आहे, स्लोगन आहे. ऐका माझं, यांनी एकनाथ शिंदेचं नाव घेतलं. हे सत्य, एक मिनिट, हे सत्तेवर आहे, हे सत्तेवर आहे. मग एकनाथ शिंदेच्या निनावी मालमत्तेची चौकशी का केली नाही, गुन्हा का झाला? मनोज शिंदेना या विचारा त्यांनी मोहन तिवारीला का उभं केलं? जाता जाता सिंगल वन लाईन का तुम्हाला निवडून द्यायचं? आम्हाला अशा करता निवडून यायचं की ठाण्याचा विकास करण्यामध्ये शिवसेना सबसेल फेल गेलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, शिवसेनेने आज तागायत इथल्या राष्ट्रवादीची संधान बांधून राजकारण केलंय. आम्हाला पारदर्शी कारभार करायचा. पारदर्शी कारभाराकरता निवडून द्यायचं. नजीब मुल्ला, का तुम्हाला निवडून द्यायचं, का विरोधकांना निवडून द्यायचं? जाता जाता वरचं उदाहरण बघा, नवी मुंबईचं उदाहरण बघा. राष्ट्रवादीची सत्ता असल्यावर कसा विकास झालाय, आम्ही तसा विकास ठाण्यात करणार. का तुम्हाला निवडून द्यायचं ना? यांना का निवडून द्यायचं? 1200 कोटीची महानगरपालिका कर्जातून बाहेर काढून आज जे नाशिक उभं केलंय तसं ठाण्यात आम्हाला उभं करायचं. का तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून? महानगरपालिकेला जुगाराचा अड्डा, व्यापाराचा अड्डा बनवलाय. त्यांच्या 1200-1500 कोटीच्या बजेटवर हे श्रीमंत झालेले आहेत. आणि शिवसेना भाजप म्हणून अशा भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना उतरवण्यासाठी काँग्रेसला, राष्ट्रवादीला निवडून द्या. जाता जाता का तुम्हाला निवडून द्यायचं? गेली 25 वर्षाची विजयाची परंपरा सुरू आहे, जी विकास कामं आहेत, ठाण्याची जी डेव्हलपमेंट आहे, ती डेव्हलपमेंट सातत्याने सुरू राहावी असं ठाणेकरांना वाटतं. आणि म्हणून ठाण्यामध्ये शिवसेना निर्विवाद बहुमत मिळेल. ठाण्यातल्या युवा नेत्यांनी आपापल्या पक्षाची बाजू अगदी दे-दणादण मांडली. हे सगळे दे-दणादण मुद्दे नक्कीच ठाणेकरांना भावणार आहेत, कारण या सगळ्यातून प्रचाराची आक्रमकता आता आणखी शिगेला पोहोचणार आहे. आजच्या दे-दणादणमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.